झी 24 तास एक पाऊल पुढे। पुण्यात 5 वर्षांच्या मुलाचं अपहरण करून हत्या करण्यात आली आहे। हा धक्कादायक प्रकार रविवारी रात्री उघडकीस आला। शुभ रावळ असं या मुलाचं नाव आहे। खंडणीसाठी शुभचं अपहरण करण्यात आलं होतं। त्यानंतर त्याची हत्या करण्यात आली। धक्कादायक बाब म्हणजे शुभ राहत असलेला कॉलनीतच हे 2 मुलं राहत होते। 5 वर्षांचा चिमुकला शुभ यापुढे फक्त फोटोतूनच भेटणार आहे, कारण या शुभची हत्या झाली आहे। शुभची हत्या केली आहे त्याच्याच कॉलनीत राहणाऱ्या दोघांनी। परमिंदर सिंग आणि सुरेंदर सिंग अशी या दोघांची नाव आहेत। कॉलेजला जात असलेल्या परमिंदरला मोटरसायकल घ्यायची होती, पण त्याच्याकडे पैसे नव्हते। पैसे मिळवण्यासाठी शुभचं अपहरण करू अशी आयडिया त्याला दिली सुंदर सिंगनं। सुंदर सिंग फक्त आयडिया देऊनच थांबला नाही, तर शुभचं अपहरण आणि हत्येत देखील त्यानं परमिंदरला साथ दिली। एक आरोपी 19 वर्षाचा आहे आणि एक आरोपी 15 वर्षाचा आहे। ह्या दोघांना मोटरसायकल घेण्यासाठी, परमिंदर सिंगला मोटरसायकल घेण्यासाठी पैसे हवे होते, म्हणून तो दुसरा 15 वर्षाचा जो आरोपी आहे त्याच्याकडून ह्या जो शुभ मयत आहे त्याच्या फॅमिलीची त्यांनी बॅकग्राऊंड काढून घेतली आणि ह्या दोघांचा कट, जो दुसरा आरोपी आहे 15 वर्षाचा, त्यांनी काही सहभाग घेतलेला नाही, फक्त त्यांनी कट केलेला आहे। हा एकट्याच आरोपीने, भूपेंद्रने फक्त त्याला घेऊन गेल्यावर त्याचा तोंड आणि गळा दाबून रुमालाने त्याला मारून टाकलेला आहे। पाषाण रस्त्यावरच्या DRDOच्या कॉलनीतून शुक्रवारी संध्याकाळी परमिंदर आणि सुरेंदर यांनी शुभचं अपहरण केलं। त्यानंतर शुभच्या पालकांकडे 5 लाखांची खंडणी ते मागणार होते। त्याआधीच शुभ घरी जाऊन सगळी घटना सांगणार असल्याचं म्हणाला आणि त्यामुळे घाबरून त्यांनी कॉलनीच्या बाजूला असलेल्या निर्जन टेकडीवरच शुभला ठार मारलं। नक्की ही मौजमजेसाठी त्यांनी हे कृत्य केलं की आणखीन काही त्यांच्या मागे कारणं होती। या सर्व प्रकाराचा पोलीस तपास घेत आहे। मात्र हा जो प्रकार पुण्यामध्ये पुन्हा एकदा उघडकीस आलेला आहे की मित्रांनीच आणि त्याही अल्पवयीन मुलांनी त्यांच्याच एका मित्राचं अपहरण करून हत्या केलेली आहे, तेही काही पैशांसाठी। पाषाण रस्त्यावरच्या DRDOच्या कॉलनीत सध्या स्मशान शांतता पसरली आहे। शुभच्या मृत्यूचं दुःख तर आहेच, पण याच कॉलनीतली 2 मुलं त्यात आरोपी आहेत, हा धक्का देखील मोठा आहे। शुभम शिर्के हत्येनंतर पुन्हा अशीच घटना घडल्यानं पुणेकरांना मोठा धक्का बसलाय। झी 24 ताससाठी नितीन पाटोळे, पुणे। झी 24 तास एक पाऊल पुढे।